प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम अस्सल गावाकडच्या चवीचा झुणका. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राच्या घराघरातली शान. थाळीत भाकरीची सोबत असेल आणि बाजूला गरमागरम झुणका असेल तर बस. साधा, सोपा आणि एकदम चविष्ट गावाकडच्या स्टाईलमध्ये आपण झुणका बनवणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. फोडणीसाठी आपल्याला ठेचलेला लसूण, उभा कापलेला कांदा आणि कोथिंबीर घ्यायची आहे. कढई छान आपण गरम करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण राई टाकणार आहोत. ती छान आपण तडतडून घेणार आहोत. राई छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. ते सुद्धा मस्त आपण तडतडून घेणार आहोत. असा झुणका तर आजीच्याच हातचा आठवतो. गावाकडच्या चुलीवरचा झुणका तशीच चव आज आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. राई जिरं छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचा आहे. ठेचलेला लसूण टाकणार आहोत आपण. मस्त लालसर रंग येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण. मस्त परतून घ्यायचं आहे सर्व. हा झुणका म्हणजे आमचा खरा खरा घरगुती स्वाद. आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. मस्त कांदा आपण परतून घेणार आहोत. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे झुणका बनवला जातो. झुणका बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण मी आज गावाकडच्या स्टाईलमध्ये दाखवला आहे. हा झुणका एकदा तुम्ही बनवून बघा, चव विसरणं अशक्यच. आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने फोडलेली भाकरी आणि बाजूला हा झुणका, बस आयुष्य भरभरून वाटतं. गावची धूळ, माती आणि असं साधं भारी जेवण सगळं आठवतंय. आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि एक मोठा चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे. मस्त आपण एकजीव करून घेणार आहोत. ज्या प्रकारे चुलीवरचा झुणका बनतो तशाच प्रकारे हा झुणका लागतो. तुम्ही एकदा करून बघा. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे. मस्त हे आपण भाजून घेणार आहोत. कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा सुगंध झुणक्याचा आला ना की सर्वजण फक्त भाकरी देस म्हणतात. हा झुणका तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा, अप्रतिम लागतो. आता आपण थोडंसं पाणी टाकून छान एकजीव करून घेणार आहोत. मस्त एकजीव करून घ्यायचे आपल्याला. शिजवणार आहोत मस्त आपण. झुणक्याचा सुगंध छान घरभर दरवळला आहे. झुणक्याचा रंग बघा काय मस्त दिसतोय ना. ही चव म्हणजे अगदी गावाकडच्या स्वयंपाकाची आठवण. थोडंसं हलवलं की सुगंध तर जबरदस्त पसरतो. यातली साधी सामग्री पण चव एकदम भारी. अशा प्रकारे तुम्ही झुणका बनवला की भाकरी जास्त लागतात. दिसायला साधा पण खायला एकदम जबरदस्त. झुणक्याची मजा म्हणजे त्याचाच टेक्स्चर अगदी फ्लफी वाटतो. आपण वाफ देऊन झुणका मस्त शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटासाठी छान आपण वाफ दिली आहे. या झुणक्याचा सुगंध आला की भूक आपोआप लागते. असा झुणका कोणत्याही जेवणाची शान वाढवतो. थोडं थोडं पाणी टाकून मस्त आपण हा झुणका शिजवून घेणार आहोत. एकदा तुम्ही अशा प्रकारे झुणका करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा.
लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त ही झुणक्याची रेसिपी शेअर करा. अशा गावरान चवीसाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. मस्त आपला झुणका झालाय बघा. गरमागरम झुणका खाण्यासाठी तयार आहे. झाला ना एकदम गावाकडच्या चवीचा झुणका. आवडला असेल तर नक्की कळवा. झुणक्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका. आजचा झुणका तुमच्या घरातही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली चव ते सांगा. मस्त आपण वरून कोथिंबीर टाकणार आहोत. गावाकडचा अस्सल स्वाद आवडला असेल तर पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये.